हॅलो गाई, श्री स्वामी समर्थ. आज आहे आमच्या यात्रेचा डे 2 आणि आज सकाळी सकाळी मला होते ऑर्डर. सो मी सगळ्या घरातलं आवरलं आणि ऑर्डरला गेले. येताना खूप ऊन झालं होतं. सो येताना मस्तपैकी उसाचा रस पिला थंडगार असा आणि घरी आल्यावरती पाहुणे वगैरे येतात. सो घरातली तयारी केली आणि त्यान माझी जाव आणि मुलांना घेऊन आम्ही गेलो घाटावर, कारण की आज होता आमच्याकडे बैलगाडा शर्यत आणि संध्याकाळी होते भर. सो आधी घरातलं आवरलं आणि त्यानं आम्ही गेलो घाटावर गेल्यावरती मस्तपैकी फायनल चालू होती, कारण दिवसभर काही जमलं नव्हतं जायला. सो फायनलसाठी आम्ही स्पेशली गेलो होतो आणि तिथे गेल्यावरती एक सीन पाहायला भेटला. तो म्हणजे बैलगाड्याबद्दल लोकांचा एवढा क्रेज आहे की लोक झाडावरती बसून बैलगाडा बघत होते. सो म्हणजे नाही का, ते लोकांचं बैलगाड्याबद्दल क्रेज वेगळ्याच लेवलचं असतं. ते पाहायला भेटलं मला आणि गावातल्या लोकांनी खूप छान असं कमिटीने म्हणजे नाही का नियोजन केलं होतं बैलगाडीचं. सो छान वाटलं पाहून. आणि त्यानंतर ना फायनली ही झाली, सगळे लोक घरी निघाले, आम्ही घरी आलो, पाहुणे आलो, त्याचं जेवण वगैरे झालं पाहुण्यांसोबत. देन आम्ही गेलो बैलगाडी पाहायला. तिथे गेल्यावरती मस्तपैकी शिवाजी महाराजांच्या गाण्यापासून सुरुवात झाली होती. सो छान वाटलं ऐकून. आणि भारूड हे स्पेशली महिलांसाठी असतं, कारण महिला ह्या कुठे बाहेर जायला त्यांना जमत नाही. एक दिवस हा असा असतो, भारूड पाहायला भेटतं त्यांना आणि त्या घरातली कामं आवरून स्पेशली त्यासाठी मंदिरापुढे जमा होतात आणि ते काही क्षण असतात ना, ते एन्जॉय करतात. सो ते छान वाटतं आणि आम्ही पण त्यातलंच आहे, कारण आम्ही बाहेरच गेलो तरी एवढं जमत नाही स्पेशली की भारूड आणि काही पाहायला जायला. सो आम्ही मस्तपैकी एन्जॉय केलं. त्याच्यानंतर मुलांना झोप आली, सो मुलांना घेऊन घरी यावं लागलं. आणि असं होतं आमचा आजचा डे. तर भेटूया नवीन ब्लॉगसोबत उद्या. ओके, बाय.